नमस्कार, मी भोसले वैष्णवी वसंत, पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजची विद्यार्थिनी आपणासमोर विषय मांडतीये स्कॉलरशिप। स्वप्नांच्या नभात उडू दे पंख, ज्ञानाच्या किरणांनी होऊ दे दंग, परिश्रमाच्या घामाचा मोती सुख देईल यशाची खणखणाटी, अडथळे येतील तरी न घाबरू, ज्ञानाच्या ज्योतीने पुढेच सरकू। असेल जर शिष्यवृत्तीची साथ, भविष्य होईल उज्ज्वल सुंदर। स्कॉलरशिप म्हणजे काय? स्कॉलरशिप म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर ती एक प्रेरणा असते। ती विद्यार्थ्यांच्या कष्टाला, कर्तृत्वाला मिळणारी एक ओळख असते। ती विद्यार्थ्याच्या परिश्रमाची पोचपावती असते। ती एक प्रेरणा असते जी विद्यार्थ्यांना सांगते, तू योग्य दिशेने चालला आहेस, असाच पुढे चालत राहा। आजच्या काळाचा जर विचार केला तर आजच्या काळात शैक्षणिक खर्चात कमालीची वाढ झालेली पाहायला मिळते। त्यामध्ये शैक्षणिक खर्च, हॉस्टेल खर्च, प्रोजेक्ट्स यामध्ये लागणारे पैसे, यामध्ये होणारा खर्च, त्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या क्षेत्रात मागे पडतात। मग अशाच वेळी स्कॉलरशिप म्हणजे त्यांच्या आयुष्यातला एक प्रकाश किरण ठरतो। असं म्हणतात, विद्या हीच खरी संपत्ती आहे आणि स्कॉलरशिप ही त्या संपत्तीच्या दिशेने होणारी पहिली पायरी आहे। स्कॉलरशिप म्हणजे आपल्याला मिळालेली केवळ एक संधी नसून ती समाजाच्या बदलाची एक छोटीशी पण महत्त्वाची सुरुवात ठरते। यामध्ये राज्य शासन पुरस्कृत 14 योजनांचा समावेश होतो। पहिली योजना म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना या आणि अशा अजून 12 योजनांचा समावेश यामध्ये होतो। तसेच केंद्र शासन पुरस्कृत 3 योजना आहेत। त्यामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आणि सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना या 3 योजनांचा समावेश यामध्ये होतो। स्कॉलरशिप म्हणजे विद्यार्थ्यांच्या कष्टाला मिळणारी एक पोचपावती ठरते। अनेक स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिळालेली एक संधी असते। त्यामुळे आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे, संधीची माहिती घेतली पाहिजे आणि आपलं आणि समाजाचं नाव उज्ज्वल बनवलं पाहिजे। असं म्हणतात, स्कॉलरशिपने शिक्षणाचा दरवाजा उघडतो खऱ्या, पण तो दरवाजा उघडून त्या वाटेवर यशाने चालायचं काम आपलं म्हणजेच विद्यार्थ्याचं असतं। आजच्या काळाचा जर विचार केला तर आजच्या काळात माणसाच्या आयुष्यात शिक्षण हीच खरी संपत्ती मानली जाते। पैसा गेला, संपत्ती गमावली तर ती पुन्हा कमवता येते। ज्ञान जर एकदा आत्मसात केले तर ते कायम आपलेच राहते। मग अशाच वेळी शिक्षणासाठी केवळ मेहनतीचीच गरज पडते असं नाही, मेहनतीबरोबर कुठेतरी आर्थिक ताकदीचीही गरज पडते। मग ही आर्थिक ताकद कमी पडल्यामुळेच अनेक होतकरू विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात कमी पडतात। मग अशाच वेळी स्कॉलरशिप म्हणजे त्यांच्या आयुष्यातला एक आधारस्तंभ असतो। स्कॉलरशिप म्हणजे त्यांच्यासाठी केवळ आपण केलेली पैशांची मदत नसते। स्कॉलरशिप म्हणजे काय तर एखाद्या विद्यार्थ्याने रात्रंदिवस अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवले आणि जेव्हा त्याला स्कॉलरशिप दिली जाते तेव्हा त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कितीतरी पटींनी वाढलेला असतो। उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम ह्यांचं बालपण अगदीच गरिबीत गेलं, तरी सुद्धा ते उच्च शिक्षण घेऊ शकले, ते पण चांगल्या विद्यापीठात, ते फक्त स्कॉलरशिपमुळेच। तसेच दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती, तरी सुद्धा त्यांचं उच्च शिक्षण कोलंबिया सारख्या विद्यापीठात झालं, ते स्कॉलरशिपच्या जीवावरच। आज सामान्य माणसांचा जर विचार केला तर सामान्य घरातील विद्यार्थी आज IIT सारख्या मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकताना पाहायला मिळतात। ते कशामुळे? फक्त स्कॉलरशिपच्या मदतीमुळेच। एवढे बोलून मी थांबते। धन्यवाद।